गुरुचा मुखवटा आणि नराधमाचं रूप, बीडमधून उठलेला एकच सवाल. 2025 साल 27 जून. सकाळी सकाळी एक बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. एका अल्पवयीन मुलीने शिकवणाऱ्या शिक्षकाविरोधातच लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. हे कुणी रस्त्यावरचे गुंड नव्हते, हे ते शिक्षक होते जे आपल्या पाल्यांच्या भविष्याचा पाया घालत असतात. मुलगी म्हणते, मी फक्त शिकायचं स्वप्न पाहिलं होतं. ती एक सामान्य घरची मुलगी होती जी नेटची तयारी करत होती. आई वडिलांच्या डोळ्यात स्वप्न होतं की आपली मुलगी डॉक्टर होईल, पण तिचा क्लास तिच्यासाठी शिक्षणाचं मंदिर नव्हतं, तर भीतीचा तुरुंग बनत होतं. एक शिक्षक दररोज क्लास संपल्यावर रस्त्यावर थांबायचा, चल माझ्या बरोबर म्हणून जबरदस्ती करायचा. दुसरा शिक्षक केबिन मध्ये बोलावून तिच्या शरीराला स्पर्श करायचा, कपडे काढायला लावायचा आणि जेव्हा तिने दुसऱ्या शिक्षकाकडे मदत मागितली तर तोही भक्षक निघाला. मुलं तिच्याकडे वाईट नजरेने पाहायची. ती तुटत गेली होती, पण गप्प बसली नाही. माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे, तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं आणि मग पोलिसात तक्रार दाखल केली. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एक धैर्यवान मुलगी उभी राहिली. तिने गप्प न राहता संपूर्ण समाजाला जाग केलं. पण हा प्रश्न फक्त तिचा नाही, तो आपल्या सर्वांचाच आहे. जर गुरुच शिकवण्याऐवजी शोषण करत असेल, जर शिक्षणाचं मंदिर असं गढूळ झालं असेल, तर प्रत्येक आईच्या मनात हाच प्रश्न उभा राहतो की मी माझ्या मुलीला शाळेत कधी पाठवू. मुली गप्प राहतात कारण काय असतं तर त्यांना समाजाची भीती असते. पण गप्प राहणं म्हणजे गुन्ह्याला परवानगी देणं आहे का? तिनं शिकवलं, आवाज द्या, भिडा आणि लढा. ही घटना अत्यंत दुःखद आहे, पण ही घटना एक चेतावणीही आहे. तिने आपल्याला शिकवलं की गुरु असो की देवता असो, जर तो माझ्या शरीराचा, मनाचा, स्वप्नांचा अपमान करत असेल तर मी गप्प बसणार नाही, कारण मीही कोणाची तरी आई, बहीण, लेकीसारखीच आहे. समाजासाठी एक आव्हान आहे. शिक्षक म्हणजे विश्वास, त्याचं पालन करणं ही जबाबदारी आहे. पण मुलीचं मौन तिची संपत्ती नाही. प्रत्येक पालक, शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन त्यानं जागं झालं पाहिजे. ही कथा बीडमधली आहे, पण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात, देशात ही असंख्य नंदिता लपलेल्या आहेत. आज आपण एका मुलीला वाचवलं, उद्या एक संपूर्ण पिढी वाचेल.